आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज। श्री बडेबाबा विद्यामंदिर लहुरी येथे शिक्षक भरतीसाठी शाळेला कुलूपबंद आंदोलन। शिक्षकांची रिक्त पदे न भरल्याच्या निषेधार्थ आज दिनांक 9 जुलै 2026 रोजी ग्रामस्थ विद्यार्थी पालकांच्या वतीने श्री बडेबाबा विद्यामंदिर लहुरी या शाळेला टाळे ठोकून तीव्र कुलूपबंद आंदोलन करण्यात आले। प्रशासनाच्या आणि शाळा व्यवस्थापनाच्या अनास्थेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अखेर एक आक्रमक पाऊल उचलले। याबाबतची सविस्तर माहिती अशी, श्री बडेबाबा विद्यामंदिर लहुरी या शाळेमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षकांची पदे रिक्त आहेत। ही पदे तातडीने भरण्यात यावीत यासाठी ग्रामस्थांनी प्रशासन संस्था शाळेशी वेळोवेळी लेखी पत्र व्यवहार करून निवेदने दिली होती, परंतु त्यावर प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने ग्रामस्थांनी दिनांक 3/7/2026 रोजी शाळेला अंतिम लेखी इशारा दिला। या इशाऱ्यात स्पष्ट करण्यात आले होते, जर दिनांक 9/7/2026 पर्यंत शाळेत नवीन शिक्षकांची नियुक्ती झाली नाही तर शाळेला कुलूप ठोकण्यात येईल असे लेखी निवेदन दिले होते की शाळा आणि प्रशासनाला दिलेल्या मुदतीत शिक्षक भरती न केल्यामुळे आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीकडे डोळेझाक केल्यामुळे आज सकाळीच ग्रामस्थ, विद्यार्थी आणि पालकांनी एकत्र येत शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावले। शाळा बंद पाडली। जोपर्यंत रिक्त पदे भरली जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा आंदोलकांनी दिला आहे। या संदर्भातील अधिकृत माहिती आणि निवेदनाची प्रत आज मुख्याध्यापक साहेब श्री बडेबाबा विद्यामंदिर लहुरी यांना माहितीसाठी सादर करण्यात आले। या निवेदनावर स्थानिक ग्रामस्थ पालकांच्या स्वाक्षऱ्या आहेत। ग्रामस्थांची मागणी आहे की आमच्या मुलांच्या भविष्याशी खेळ खेळला जातो आहे। शिक्षक नसतील तर मुलांनी शिकायचे कसे? आम्ही वारंवार लेखी आणि तोंडी विनंत्या करूनही प्रशासनाने डोळेझाक केली, म्हणूनच आज आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं आहे। तात्काळ शिक्षक न मिळाल्यास आंदोलन आणखीन तीव्र करू। संतप्त ग्रामस्थ आणि पालक। लहुरी, आता या कुलूपबंद आंदोलनानंतर शिक्षण विभाग आणि शाळा संस्था प्रशासन काय पावलं उचलते आणि विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कधीपर्यंत शिक्षकांची नियुक्ती केली जाते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले। माझं नाव गायकवाड तेजल हनुमंत। मी श्री बडेबाबा विद्यामंदिर लहुरी या शाळेत शिकते। मी वर्ग 10वी या शाळेत वर्गात आहे। आम्हाला गणिताला शिक्षक नाही, गावातली माणसं आलते म्हणून एक दिवस भोसले सरांना आमचा तास घेतला होता। त्याच्यानंतर एकही तास झालेला नाही। या ठिकाणी शाळेचा कांबळे सर म्हणून एक शिक्षक गणिताच्या विषयाचे आले होते, परंतु इथल्या मुख्याध्यापकांनी त्यांना रुजू करून घेतलं नाही असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। हे तुम्हाला माहिती आहे का? आणि शाळा भरून आज किती दिवस झाले? 15 दिवस। एकही तास झालेला नाही। हा, आणखीन काय समस्या आहेत का शाळेच्या? माझे नाव अमरदीप अजय चाळक। मी श्री बडेबाबा विद्यामंदिर लहुरी या शाळेत शिकत आहे इयत्ता 10वी मध्ये। आणि 10वीला जशी शाळा भरली आहे तर तसा गणिताचा एक पण तास झालेला नाही। बाकीचे सर्व तास होतात पण गणिताचा अजून एक पण तास झालेला नाही। या शाळेच्या बाबतीत आपल्या गावकऱ्यांनी आंदोलनं केलेत आणि आंदोलनं करून ही या ठिकाणी शिक्षक आले होते असं त्यांचं म्हणणं आहे, पण ते रुजू करून घेतलेले नाहीत। असं वाटतंय का तुला की रुजू करून घेतले नाहीत? नाही, म्हणजे एक पण तास झालेला नाही गणिताचा। शिक्षक इथं आले होते गणिताच्या विषयाचे, परंतु या शाळेनं मुख्याध्यापकाने रुजू करून घेतले नाहीत। बरोबर बोल, काय तुमच्या समस्या आहेत? विद्यार्थी निवेदन दिले, लेखी स्वरूपात दिलं, इथं येऊन बसलो, त्यांच्याशी चर्चा केली, पण काही याच्यातून साध्य झालं नाही। त्याच्यामुळे आज दिनांक 9 तारखेला आम्ही कुलूपबंद आंदोलन करणार आहोत। त्याला आम्ही तसं निवेदनही दिलेलं आहे, जिल्हा परिषद शाळेला दिलेलं आहे, कलेक्टर ऑफिसला दिलं आहे, CO ऑफिसला दिलं आहे, त्याच्यानंतर शिक्षण अधिकाऱ्याला पण दिलं आहे। आणि आता एक 10-15 मिनिटांना आम्ही शाळेला कुलूप लावून आमचं आंदोलन चालू करणार आहोत। या आंदोलनाची रूपरेषा कशी असेल? या आंदोलनाची रूपरेषा काही नाही, जे काय समजा विद्यार्थ्याचं नुकसान होतंय ते टाळण्यासाठी आणि लवकरात लवकर आजच्या आज जी ऑर्डर आहे 3 तारखेला ऑर्डर काढलेली, एक पठाण म्हणून सर इथं त्यांची समायोजनातून ऑर्डर काढली, त्यांना जर जॉईन केलं आत्ताच्या आत्ता तर आमचं आंदोलन आम्ही स्थगित करू। जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।